नमस्कार मित्रांनो, नवीन व्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो। आम्ही चाललोय आता रानामध्ये, म्हणजे जवळ निघालोय जायला। आणि आम्ही इथे आंबे, फणस आणि काजू, जांभळं, करवंद वगैरे सगळे जमवायचे आहेत। आणि खूप वर्षानंतर आत्या आले। आत्या किती वर्षानंतर आली सांग? 35 वर्षानंतर लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आली। आणि त्या 35 वर्षामध्ये ती बोलली होती की एक पोरगी मोठी झाल्याशिवाय येणार नाही। तेव्हा ही मोठी झाली। आणि त्यानंतर आमचा मित्र राजू आलाय। राजू कुठून आलाय सांग? मी कल्याणवरून आलोय। कल्याणवर आलाय। आणि हा बघा बाबू आणि बाबा गेलेत पुढे। सो खूप मजा येणार आहे रानामध्ये। आपल्याला काय काय भेटणार, आता पाऊस पडलाय, 5-7 दिवस झाले, बिया पण सुक्या नाही भेटणार, रुजल्या असतील। सो चला बघूया। आम्ही निघालोय आंबे, काजू वगैरे जे पण उरले सुरले असतील ना ते काढायला। राजू आलाय आपला कल्याणवरून। राजू कसा वाटला? इकडे वाटाय बघ, नेमका पाऊस पडल्यावालाच रे। आणि हा बघा हा उतार आहे, इथून खाली उतरायला लागतं आणि खाली नदी आहे, ती क्रॉस करून इकडे जायला लागतं। आणि इकडे रान आहे, तिकडेच ते जंगल आहे, तिकडे पण काजू आंबे वगैरे आहेत, तर ते काढायला चाललोय। अरे श्रुती थांब, मला थांब। पाय घसरतोय। लागला, काय लागला? चप्पलच्या वरती आला ते दगड। हाय ह्या साईडला जुना मसनवटा आहे ना, इकडे जुना मसनवटा इकडे आहे ना राईटला। हा, इथून कशी त्या लोकांना घेऊन यायची? ह्या वाटेने यायचे? हो, सोडून दिली वाटतो। अबे गेला ना मुंबईला। आब्याचा नाही हा काजू, सचिन आहे असला आहे कुठलीतला। चल हे बघ अशा पण असते काय? अजून कुठेतरी पडले असेल। हा हे बघा मित्रांनो, एवढे बी भेटलेत। या जुन्या काजूच्या इथे पोचलोय। आणि हा एवढा मोठा काजू आहे ना, आता पाऊस ना 5-6 दिवस सतत पडतोय, पाऊस एक आठवडा, त्याच्यामुळे इकडच्या बिया पण सगळ्या फुगून गेल्यात। अशा आपण हे फुगट टाकतो ना कडधान्य, तशा फुगलेल्या आहेत त्या। तर आत्ता ज्या बिया मिळतील ना त्या आपल्याला सगळ्या असं कापून त्याची भाजी करायला लागेल। आता त्या सुकून फोडता नाही येणार। काय राजू, बरोबर ना? हा बरोबर। तेव्हा अशी नजर पाहिजे। भेटली काय? ढप आहे रे, ढप। राजूला पण भेटली एकदम हाय तरी भरपूर आहे, चांगले बिया, फक्त व्यवस्थित नजर पाहिजे। माझ्यात मी चष्मा नाही ना आणला। खाली आहे। खाली आहे, हो जा खाली, तिथे पण आहे। उतर बाबू, जास्त काट्यात नाही उतरत। अहो राजू बघ। चला आता पुढे नदी येईल। आम्ही इकडे गडद लावायला यायचो, म्हणजे हा इथून चालू करायचो तर खालपर्यंत एकदम संगटपर्यंत मोठी नदी आहे। तर तिकडे मोठे मोठे दगड आहेत, खूप भारी पडतो चढायला। तिकडे गडद लावायचो, रात्री संध्याकाळी गडद लावायचो, दुसऱ्या दिवशी सकाळी काढायला जायचो। तर आईच्या गावात पडलो असतो तर चांगली खेकडी चांगली मिळायची, किरवी, किंबोरी, वॉटेवर तुम्ही जे म्हणाल ते। हे काजू आता सगळे उलागलेत, त्याच्या सगळ्या बिया संपल्यात। आणि काही काही बिया ज्या शेवटल्या येतात ना लास्टला, त्या खाली पडलेल्या असतात, त्या बिया तेवढ्या आहेत। आणि नदीला पण पाणी लागला, ही नदी ना वरची आहे, हा छोटासा पर्या तो आटतो। उन्हाळ्यामध्ये खूप कमी पाणी होतं ह्या साईडला, खालच्या साईडला पाणी असतं, पण आता पाऊस पडला त्याच्यामुळे इथे पण नदीला पाणी आलंय। आणि इथं एक बेडूक आहे नदीतला। काय ग, काय करतेस? मजा कसली? स्विमिंग पूल? डुबकी मार, एक डुबकी मार, मार की ग। हा, मी नंतर मारीन। ढोपरावर पाणी हाय। ढोपरावर आहे? हो, माझ्या ढोपरावर पाणी आहे। चप्पल मी भावते। हा ए अगं ही बघ, ए पडशील तू। अंघोलच करते। ए भिजू नकोस। आता हा चढ आहे, तो चढायला सुरू करायला लागेल सुरुवात। ओके, ह्या साईडला इथे विजेचे इथे पोल आलेत गावापासून खूप आतमध्ये, पण अजून वीज चालू नाही झाली। इथून रस्ता असा होणार आहे। ऍक्च्युली इकडे विहीर करायची होती ना पाण्याची, नळ पाण्याची, इकडून नदी जाते ना, इकडे चांगलं पाणी असतं म्हणून। आणि
आता हा या काड्याच्या माळ्याच्या खाऱ्या चढायला सुरुवात झाली. चढ बघा किती उभा आहे हे मागे. आणि हा चढायला चालू केले. एकदम उभा चढ आहे बघा, उभा. हा असा वरती जातोय. आणि बघा हे खाली लोक आहेत. तर ह्या आडव्यांना आम्ही पातेरी कवाल गवात घेऊन जायचो न ग आत्या. जायचो ना आम्ही म्हणजे तुम्ही ग. काय बोलतात त्याला? चल मी सांगतो तुला. इशारला काय होतं ते बाबू? ऍक्च्युली हे आहेत ना, हे प्लांट आहे. गुलमुंडा हे आहेत ना आता ह्याची नवीन प्रजाती केली. आपल्याकडे आहेत बघ फुलं ही आपल्या घरी. ह्याचं नवीन हे केलंय ते. पण ते आपण कुंडीमध्ये लावतो, नर्सरीमध्ये डेव्हलप करतो. हां हे रानामध्ये होतं असंच. ते आता नर्सरीमध्ये वगैरे लावून शोचं फूल म्हणून आता हे शोचे प्लांट्स म्हणून विकतात आता नर्सरीमध्ये. थोडंसं त्याच्यामध्ये चेंजेस करून काही कलर्समध्ये पण आता व्हरायटी केल्यात. राईट. या आत्या मुंबईतनं आले. कोण तू? बरं आत्याला जम लागला. आत्या हा धोतर मस्त नेसलायस. कपडे भिजतात ना असे झाडाने किंवा काटे वगैरे लागतात म्हणून हा आत्यांना. वाव. अरे अंड नाही ते हे आहे, मशरूम आहे. ते चांगलं नसतं. मशरूम ते जमिनीतून येतं, फुटतं ते येलो कलरचं. त्याच्यामधून असा धूर टाईप निघतो. हो रस्त्यावर ना. राईट. कुठे ग तू आली होतीस काय ग वरती? हिला कधी काढायची मला आणली काय ग? हा नाही हे पहिल्यांदाच येते. हा विचारतो मी. चल मग वाट दाखव. हा ग तुला माहिती ते आम्ही व्हिडिओ मध्ये मी दाखवलं म्हणून तुला माहिती ना. मग शेती चाललेली आहे पुढे मी बोलली ना, त्यांचा पण असंच व्हायला पाहिजे. हा अच्छा गेल्या वर्षी तू होतीस ना. हा बरोबर. गेल्या वर्षी मी व्हिडिओ बनवली होती ना, तिकडचा माल सगळा जाळला होता. हे राजू दमलास काय रे? नाही ते हे झाड ह्याचे आहे ना, चिंचेचं नाही ते खैराचं आहे. चल ग. हा चढ चढून आम्ही पुढे आलोय. कुठे पोहोचलो आपण आता? पोहोचलो रेववर. हा चल ना बिनकडी. रेवर पोहोचलो. रेव हा आहे ना, रेववर बोलतात त्याला. हा एरिया आहे ना, हा जो पूर्ण सपाट आहे त्याला रेव बोलतात. ठीक आहे. हा एक मोठा काजू आहे. याच्यावर आहेत बिया. हा आपलाच काजू आहे बघा, आपला काजू. थांबा तर करू. हाच बिया बघा वरती बोंडा झालेत. बघा सायली खाल खाल्ला नाही काय. तर मित्रांनो ह्या काजूवर आलो होतो. हा जंगलातला खूप लांब जंगलामध्ये काजू आहे. आणि त्या सगळ्या बिया सायलीने खाल्ला बघा. साळींदर सायली साहिल काय वॉटेवर जे म्हणतात ते बघा. अख्खे जे बोंड आहेत ना त्या पण सगळ्या सायलीने खाऊन टाकल्यात बिया सगळ्या जंगलामध्ये. खाली थोडंसं जास्त जंगल आहे. तर तिकडे कोण कोण राहतात त्या बिळामध्ये? त्या बिळामध्ये कोण कोण असतो खालच्या? वाघ, सिंह, साहिल. सिंह नाही, सिंह नसतो. वाघ आणि साईंदर. साहिल असतो. साहिल. आय गो आमदार. हे बघ राजू फायनली लागलाय. बघा चपली वाजल लागलाय. राजू नजर चांगला आहे. अरे पोची बी नको काढू, वरची काढ. अरे ती बी काढून काय करशील राजू? त्यात काय नसल. अरे त्यात काय नसो, कवली आहे ती.
ती बारकी काढते ती येलोवाली. ती लाल लाल आहे ना ती. कायच नसतं त्याच्यामध्ये. हा बघा रानमेवा, इथून करवंद. ए, मला पण दे ना. हे किती पडले रस्त्यात. जास्त खाऊ नको, पोट खराब होतं. ठीक आहे. हं? हा. ओके. उयम गोड हे आहे. मशीनचा आवाज आहे, पण असं आपल्याला वाटतं की म्हशी रेखतायत. गोड आहे गोड आहे. मग जास्त खाऊ नकोस. काय झालं ग? त्याच्या पुढे आम्ही निघालो आता आणि इकडे थोडासा चालायला प्रॉब्लेम होतोय. सगळा पाऊस वगैरे पडला नाही, काटे बिठा आहेत. झाली सुतू हळू आहे. करते खाली. हा फणस आहे का? हा फणसावर गेलो अनो काजू ना. जातो पुढं. हा आलो आलो. ह्या वर्षी अजून जास्त काय नाही, जसे जसे वर्ष जात आहेत ना, खाली तर तसं जास्तीत जास्त याच्यामध्ये अवघड होत जात आहे. झाडं रुजत जात आहेत. आंब आंब काढता. एवढी मोठी गोणी आणलेली, एक ट्रक भरून आंबा नेणार. अच्छा गावात तो चालायसारखा नाही. इथनं कुठं दिसतात आंबा? वरचं आहेत, वरती चढू मी. मी कुठं पण जाते माझ्या पाठी नको येऊ. काळू झालाय नुसतं इथे. राजू चढतो सर वरती याच्यावर. हाय त्याला सवय आहे, सवय आहे. तो कल्याणला त्याचं आहे ना, शेती बिती आहे त्याची सगळी कल्याणला. त्याचं गावच आहे कल्याण, वाशिंद. चढ वाजू, चढ वाजू. कारण हा माझ्या लायकीचा आहे, चढायच्या लायकीचा. हा वाकडा आहे ना, वाघासारखा आहे. वाघ कसा वाकड्या झाडावर चढतो. हा. हो आंबा आहे तसा, नाही असं नाही, चांगला आहे आंबा. दाखव. हो हा जरा चिकेर आहे काय? नाही नाही लाल 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 होतो तो नाही. हा त्याचा हा माडा आहे वाटतो. तो मोठा आंबा दुसरीकडे होता ना, पुढे येऊन तो वर आहे ना, पण त्याचा सेम आहे वाटतंय. आगे 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 ठेव. पडला पिक्का आंबा पडला. हो पण खारकोटीन खाल्ला नाही तो, 2 भाग नाही झालं. हा काय काजू चढायसारखं आहे, असं काही लही नाही. माझ्या नाही. मग 3 देवायचं पाही. इथे बसू. वाज अजून वर त्याला असतं, अजून हातात आला असतं आंब. मी एवढ्याच जागी चढतो, इथून पडल्यावर आपल्याला जास्त लागणार नाही. पण तसा पाड्या बिड्याचा काही प्रश्न नाही. मला सराव आहे चढायचा. हातात येतील थोडा वर गेला तर. म्हणून माझ्याकडे ह्याला देता, मी काढतो इथलं. नाही बा. अगं तो काय हे कॅच झेलतं काय रे कुणी? कोण हे झालं? द्या रे सोडा तुम्ही. तुम्ही बाबा घे. कोकणातली मजा, सजा आणि मजा. हा घे दर देतो. हा घे. नेमका आलाय तो कुठं कुठे. हा हे आंबे लय आहेत मग वरती, तुला दिसत नाही. ते आपल्याला असं वाईट दिसतात, पण लय असतात ते. हो आपल्या कलमावरचं किती दिसत होतं? 200 होतं तरी. असं वाटलं की 250-300. अरे बा आत्याला द्यायचं आहे रे. आत्याच देत होतो, श्रद्धा पळून गेली मुंबईला लगेच. बाबू अरे पडला. नाही बाबू आंब्याच्या देरका जाल. हा जातो मी, जातो अनु. आंब्याच्या देरक्यात जातील कुठल्या? नाही राजूला जमणार. खराब आहे तो, खराब आहे. खराब नाही, तो काळाही झालाय फक्त. इथून काढता येतील बरोबर ना? वास काय मस्त येतोय. हे ना इथून आंबे काढून झालेत. चांगले आंबे मिळाले. थोडे ते पिकल्यावर मस्त येलो येलो होतात ना शुद्धू. हो आता कुठे जायचं? आता इथं पुढे जायचं. आता पुढच्या कासवात चाललोय आम्ही. बाबांना. कासवामध्ये आंबे आणि फणस आहेत. ही जांभूळ आहे ना.
हो जांभूळ पिकल्या झाडा आता हे आंबे तिकडं हे आंबे बघा तुम्हाला दाखवतो. हे आंबे इथे बांधून ठेवतो आता आणि पुढे जाऊन येतो आणि एवढा वजा घेऊन कोण नाचाल. वाण चांगलं. आता माळाला सुरुवात झाली. हे वाहून गेल्या वर्षी जल्लं होतं ना. हा हे बघा मध्ये मध्ये झालं. हा नाही पुन्हा आला. फुटला नाही हे अजून मोठं झालं असं हे जळलं नसतं तर. इथनं वर आली का ना अशी हं. ह्याच्यावरनं अशी 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 गेली तिकडे. वरती गेले. ह्या साईडला कोणाची आहे. कोणाची? ह्या साईडला आहे वरच्या गाण्या कदम ना वरती मोठीले माहिती हा त्यांची जमीन ही ही वार तुझी आणि ये रे तिकडे हा ती कोण लागला हे शिकणवाडची. करमाड करून नको. इकडे संजान ना. ही संजानाची मुलगी. हे काजू इथे बी भेटली. मगाशी आले ह्या काजू बघितलं ह्या आपलं काजू हा हरडीचा माल. हा अच्छा हा हरडीचा माल काय. इथं हरडी आहेत. मोठी होती हरण. आता तू किती वर्षांनी येतेस ग. तू किती वर्षांनी येतेस. आत्याला लग्न होऊन 35 वर्ष झाली आणि 35 वर्षांनी येते आले ती आणि 35 वर्षात ही झाली. हा हा एक वेंगुर्ला काजू आहे हा. सकपाळ्यांची काय आपली आपल्या वाडची आणि शिकणवाडची जमीन मिक्स आहे ना इकडे सगळी. हा अच्छा ग हळू आहे. पडशी मित्रांनो फणस काढून झालेत आणि एवढे फणस भेटले बघा. हे आणि ते चीक पुसायला आपण एक माणूस ठेवला कामाला. हे रानातले सगळे जे आहेत फणस ह्या फणसावरचे. आणि ह्याच्यानंतर अजून थोडंसं वरती जातो तिकडे आंबे वगैरे राजूला ताण लागली. सुद्धा दाखव करवंद किती आहेत ती. हे बघा श्रुतूने करवंद एवढी जमा केली. मी तिला ग्रोन बनवून दिला. आणि हे बघ इकडे छोटी आहेत. हे बघ इकडे श्रुतू. ही अशी आता ना हा अशी वर त्या वाटात कसू आहे मध्ये मध्ये मिळाई गेले कशी त्या कसूला कसूच्या तिकडं की इकडं. कसू कसोपर्यंत हा बघा बाबूला काजू भेटले इथं. किती बिया झाले असतील रे. 5-7 किलो झाले असतील. थोडेसेच भेटले असतील. सो मित्रांनो सगळ्या काजू आंब बिया फणस वगैरे काढून झालेत. तर बिया थोड्या भेटल्या कारण पाऊस पडला ना तर सगळ्या खाली पडून वगैरे गेल्यात. जरा फुगल्यात बिया त्याची भाजी करता येईल. आणि फणस बघा किती आत्यानं जमवलात बघा. 1 2 3 5 7 9 फणस आहेत. तिकडे खाली गोण ठेवले आंब्याने भरलेली. हे काही काजू आहेत थोडेफार. आणि हे एवढ्या गोणी जास्त आणल्या होत्या. अपेक्षा जास्त होती पण थोडं कमी भेटलं. सो मित्रांनो या व्हिडिओचा एंड इथेच करतो. तुम्ही ही व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काय हा सबस्क्राईब करा ती सांगते लागून तिकडे. व्हिडिओला सबस्क्राइब करा आणि करवंद खायला नक्की या. चॅनेलला सबस्क्राईब करा. हा बाय. बाय बाय. माझा करवंद जमा करते हा. हा हा